पैसे राहू द्या. माझी पत्नी उभी आहे. शिवसेना पत्नी माझी मिसाली टी व्ही आहे. चांगलं काम करा, संधी द्या. त्या टीव्ही मध्ये आम्ही तुमचा चेहरा पाहतो. संधी द्या आम्हाला. आम्ही रात्री बेरात्री असं करीत नाही किंवा आम्हाला रात्री फोनाला आम्ही जाणार नाही. हो ना. सरकारी दवाखाना असं कुठंच नाही की आम्ही कामासाठी तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला नळ कनेक्शन पैसे दिलेले कनेक्शन तुम्हीच दिलेले. अख्ख्या आनंदनगरला नळ कनेक्शन मी दिलेले. हो हो दिलेले. 1000 रुपये त्या नळ कनेक्शनचे वाचवले सगळ्यांचे. शोभा नागेंद्र गिरी. मी प्रभाग क्रमांक 5 मध्ये निवासी म्हणून राहत आहे. आज माझ्या इथं निवासस्थान म्हणून 2005 पासून आम्ही ह्याच्यामध्ये 5 प्रभागामध्ये आहोत 18 वर्षापासून. तर ह्या 18 वर्षापासून तर मला काय कळत नाही की आमच्या इथं एक पोतच सर सिमेंटाचं आलं आणि आमच्या रोडवर टाकलं किंवा आमची समस्या जी काय आहे ती आमची समस्या दूर केलेली आहे. आतापर्यंत आम्ही जसं बांधकाम केलं तसंच आम्ही ह्या रोडच्या गाळामध्ये आहोत आणि अजून पण आहोत. इथं कुठलाही विकास नाही झालेला, काही केलेला नाहीये. आमच्या जर नाल्या जर काढायच्या असेल तर आम्ही खर्चानं काढतो. आम्ही आमची नाली बांधलेली आहे. आमची पूर्ण ह्या लाईननं आम्ही स्वतः पैसे देऊन आमची नाली केलेली आहे. विकास आमचा कुठल्याही प्रकारचा झालेला नाही. 2005 पासून आतापर्यंत पाणी कधी आमच्या घरामध्ये आलेलं नाही. पण आता ह्या 6 वर्षापासून आमच्या घरामध्ये गंगेचा लोट येत आहे. पावसाळा म्हणलं तर माणसाला निसर्ग हिरवा आहे असं आनंदाने बहरून जाते. पण पावसाळा म्हणलं ना तर आमच्या अंगावर शहारे येते. कारण का तर रोगराई निर्माण होती. आमच्या घरामध्ये एवढाने आम्ही पैसा लावून लाखो रुपयानं पैसा लावून आमच्या घरामध्ये पाणी शिरतं. ह्याचं पाणी कुठून येतंय, काय येतंय, ह्या कुठल्याही प्रभागामधल्या नगरसेवकानं येऊन आतापर्यंत काही चौकशी केलेली नाही. आम्ही त्यांना वारंवार फोन लावतो की आमचं हे प्रभागामध्ये बाबा पाणी येतंय, एवढं नुकसान व्हायले. माझ्या मुलाला ऐन परीक्षेच्या वेळेला डेंग्यू झाला होता. कारण कशामुळे झाला होता की आमच्या घरामध्ये पाऊस एवढा झाला होता की 2 सटके जरी पाऊस जर पडला तर आमच्या घरामध्ये पाणी येते आणि सेफ्टीच्या आळ्या आणि परत तिकडून जे गाडगे बाबा नगरामधून जे घाणीचे साम्राज्य आमच्याकडे येते असं येते की ते आम्ही ह्याच्यामध्ये तुम्हाला बातमीमध्ये आम्ही सांगू शकत नाही. एवढं घाणीचं साम्राज्य पसरतंय. त्या घाणीमुळं आम्हाला एवढे रोगराई निर्माण होते. इथं कधी डासाची मशीन येऊन आमच्याकडे फवारणी होत नाही. कधी कुठल्याही सुविधा आम्हाला जे आहेत तुम्ही जे आम्हाला कर लावलेला असतो त्या कर प्रमाणे आम्हाला कुठल्याही सुविधा नाही. कारण इथला गलथान इतका कार्यक्रम झालेला आहे महानगरपालिकेचा. नुसती तुम्हाला आम्हाला कर वाढलेला आहे. घरपट्टी द्या, नळपट्टी द्या आणि नाही जर दिला तर तुम्हाला व्याज वाढन. हे अहो तुम्ही आम्ही एवढं द्यालो, आम्ही तुमचे 1 रुपयाचे मिंदे नाहीयेत. आमच्या ह्याच्यावर तुम्ही निवडून येता आणि ह्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला सुविधा काय दिल्या? आमचं इथं गटार होतंय. आमचं इथं म्हणजे असं पाणी जमा होते की एक आम्हाला पाणी बाहेर जर घराच्या बाहेर गेटच्या बाहेर जर निघायचं असेल तर आम्हाला विचार पडतो की आता आपण कुठून जायचं आणि कुठून जायचं. हे आमची एवढी समस्या वाढलेली आहे. आम्हाला एकच विनंती आमचे हात जोडून सरकारांना, जसं आपले एकनाथ शिंदे भावानं लाडक्या बहिणीचं आम्हाला अनुदान दिलेलं आहे. कारण सगळ्यांच्या ह्या ज्या लाडक्या बहीण आहेत तर ते एकनाथ शिंदे भाऊमुळे आहेत आणि आमचं त्यांना आव्हान आहे, जसं तुम्ही आमच्या बहिणीच्या पाठीमागे सतत उभा राहिलेला आहेत तसाच आमच्या प्रभागाचा विकास व्हावा हीच आमचं एकनाथ शिंदे भाऊंना निवेदन आहे. पण आता जे मनपा निवडणूक काही दिवसावर आलेली आहे त्यामध्ये नवीन संधी देऊ ना आम्ही देऊ. आता इथं ह्या कातकडे ताई जे आहेत त्या म्हणजे त्यांचे मालक आम्ही हक्काने त्यांना फोन लावतो आणि ते येतात आणि त्यानं मागे करोनापासून मी जोपर्यंत त्यांची माझा परिचय झाला तोपर्यंत ते सतत कार्यरत आहेत. कारण त्यानं करोनामध्ये बऱ्याच जणांना किट वाटलेले आहेत. आता आमच्यापर्यंत म्हणजे आम्हाला अपेक्षा नाही की आमच्या घरामध्ये नुकसान झालं त्याची किट आम्हाला मिळावं. पण ज्यांना अत्यावश्यक आहे त्यांनी त्याला किट दिल्या ना. कारण ह्याचं नुकसान झालं घरामध्ये भरपाई म्हणून किट आल्या होत्या आता त्यांनी त्या किट वाटप केल्यात आणि आम्ही त्यानं विकास करतात ते आणि आम्हाला माहितीये की आम्ही आमच्या माणसाला आता तुम्हाला सांगते मी एवढे आमच्या महापौर आमच्या कॉलनीतलेच होते.
पण त्यांनी आम्हाला कधी चेहरा दाखवला नाही. आपण म्हणतो की नवा चेहरा, पण त्यांनी एक महिला असून त्यांनी आमची समस्या महिलाची जाणून घेतलेली नाहीये. मग महिलांची समस्या जाणून घेतली नाही, त्याच्यानं आता आम्हाला नवीन चेहरा पाहायचा आहे, की आता आमचं काहीतरी आघाडीचं आम्हाला दुसरी अपेक्षा काय, फक्त आमचा विकास व्हावा आमचा कॉलनीचा. आम्हाला लाईट, पाणी आणि रस्ते एवढं आमची सुविधा करावी. आमचं मत त्यांनाच राहील. प्रभागात मतदारांना काय आवाहन करतात? मतदारांना हेच आवाहन करते, कारण आता सांगण्याचं म्हणजे एवढं की ज्याचे ते हुशार झालेले आहेत, की मी सांगितल्यानं ते त्यांना कळालंय आता की आपल्यासाठी कोण धावून येतंय किंवा आपल्यासाठी कोण काम सर्वसामान्यच करते. कारण एवढ्या महापौर होते, आम्ही कधी त्यांच्या पस्तूर गेलो नाही आणि आम्ही त्यांना सांगू शकत नाही. आमच्यासारखे जे सामान्य आहेत आम्ही त्यांना फोन करून सांगू शकतो आणि परत त्यांना आम्ही म्हणू शकतो की आम्ही तुम्हाला मत दिलेलं आहे, तुम्ही आता आमचं काम करा. पण आम्ही जे मोठाले आहेत त्यांच्यापर्यंत आम्ही जाऊ शकत नाही आणि काम सांगू शकत नाही. निवडणुकीच्या रिंगणामध्ये काय प्रतिक्रिया? प्रतिक्रिया अशी आहे की जे आमचे कामं झालेले आहेत आणि जे माझं 25 वर्षामधून 25 वर्षाचं जे माझं काम आहे वार्डात, पावसाळा असन, लोकांच्या घरात पाणी असन, त्यावेळेस रोडवर असतो. राहिलं याच्यानंतर काहीचे कामं पडलेत. आनंदनगर, भाग्यनगर, येल्दरकर कॉलनी, शिवरामनगर इथं जे काही रस्ते झालेत, गार्डन झालेत, हे सगळे नगरविकासमधून झालेले आहेत. एकनाथ शिंदे साहेबाच्या काळात साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस भरपूर निधी दिला त्याने वार्डाला. आणि आमचे नेते आनंदराव भरोसे यांचं बी भरपूर लक्ष आहे वार्डावर, की जे जे काही समजा आणखीन बी त्याचे असे शब्द आहेत, जिथं जिथं काही कामं नसतील ते कामं लगेच तात्कालीन ते मार्गी लावायलेत. प्रभागातला विकास जनतेला माहिती आहेत, काय महापौर कोण होते, काय होते, त्याने काय विकास केलाय आणि आमचा काय विकास आहे, आम्ही काय कामं करतो, हे सगळे जनतेला माहिती आहे. पावसाळ्यामध्ये या प्रभागामध्ये सर्वात जास्त पाणी लोकांच्या घरामध्ये शिरलं होतं, त्यावेळेस काही मदत? त्यावेळेस आम्ही काय मदत केली हे जनतेला बी माहिती आहे. करोनाच्या काळात काय कामं केली ते बी माहिती आहेत. लोकांना पावसाळ्याच्या काळामध्ये ज्यावेळेस पाणी घराने घुसलं होतं, जे पंचनामे करणं आणि त्याच्यातून माध्यमातून जे काय त्याला निधी मिळाला, की बऱ्याच घरामध्ये 10,000 रुपये मिळालेत. गाडगेबाबा नगरला फक्त काही ठिकाणी मिळाले नाहीत, ते इथून पुढे असं काही तहसीलदाराचं म्हणे की नंतर बी पडते. प्रभाग क्रमांक 5 मध्ये जी लढत होणार आहे ती धनशक्ती विरुद्ध जनशक्ती राहणार आहे. 100% धनशक्ती विरुद्ध जनशक्ती. मतदारांना काय आवाहन करतो? मतदाराला आव्हान हेच की बाबा काम करणाऱ्या माणसाकडे लक्ष द्या. जे रात्रंदिवस तुमच्यासाठी कधी म्हणजे फोन केला की हजर असते अशा माणसाला विचार करा. जे काचाच्या गाडीत फिरतात त्याचे काच कधी 5 वर्षात खाली होत नाहीत आणि टायमाला मत मागायला येतात, याचा बी विचार करा. आणि जे रोडवर कधी असं तुमच्या निश्चय एका शब्दावर येतात अशा माणसाचा विचार करा. तर मतदारांनी तुम्हाला संधी दिली तर प्रभागाचा नागरिक जे लोक आहेत, वयोवृद्ध नागरिक, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी काय उपाययोजना करणार? जे काय लागत्या त्यांच्यासाठी आम्ही समर्थ आहेत. 100% करू, कारण की विकास नगर विकास खातंच आमच्याकडे. माझ्या कामाची पावती म्हणूनच मला लोक मतदान करणार आहेत.